बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली। राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला असून यावेळी जोर अधिक आहे। 2 सप्टेंबर रोजी राज्यातील पावसाच्या स्थितीबाबत आपण पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर राज्यातील बहुतांश भागात पावसाने काहीसा ब्रेक घेतला होता, मात्र आता पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला असून यावेळी विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर आहे। पुढील 2 ते 3 दिवस काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलाय। 2 सप्टेंबर रोजी राज्यातील पावसाची स्थिती काय राहील याबाबत जाणून घेऊयात। गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर ओसरला होता, परिणामी मुंबईकर उकाड्याने हैराण झाले होते। मात्र येत्या 2 दिवसात मुंबई जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी या भागात सोमवारी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईत 30 अंश कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान राहणार आहे। पुणे व परिसरात पुढील 3 दिवस आकाश ढगाळ राहणार असून हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे। सोमवारी घाट विभागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलाय। पुण्यासह कोल्हापूर, सातारा, सांगली या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। पुण्यात 29 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान राहण्याचा अंदाज आहे। विदर्भातील यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार असल्याने या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलाय। तर अमरावती, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तर अकोला, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, वाशिम या जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे। नागपूरमध्ये 30 अंश कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। तर नांदेड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। येत्या काही दिवसात मराठवाड्यात तुफान पावसाची शक्यता आहे। संभाजीनगरमध्ये 30 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल। दरम्यान सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। येत्या काही दिवसात पावसाचा जोर कायम राहणार आहे, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे। दरम्यान तुमचा भाग कोणता आणि तुमच्या भागातील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा।